काय बाई, ते कपड्याच्या किती घड्या करतो राहतो मी, तरी तशीच होतात ते कपडे. खरं ना. आणि आपल्या यायचं काम तर असं आहे ना, जिथचं वस्तू तर ठेवून देतच नाही ते. धरलं की फेकलं. टावेल फेक, तर टी शर्ट फेक, ते पॅन्ट फेक, सगळा रूमचा ताल करून ठेवला. आधी किती पद्धतशीर आवरले राहत जाय मग. आता तर सगळं फेक फाकच केलं. सगळं पूर्ण घरात कपडेच कपडे करून ठेवले. अहो राहू दे ना, पोरगी राहू दे ना. ते कायले कपड्याच्या घड्या करून राहिली व. आम्ही नाही काय करेली. मी करतो म्हटलं ना तुले. काय गरज तुला जाऊन उठून त्या घड्या करायची. तुला किती वेळा सांगितलं की राहू दे, काम करू नको, वली बाय ती नाहीस, ऐकतच नाही. येऊन जाऊ द्या, कपडे याच मागा लागते. तसा काही साऱ्या जमान्याचा पसारा तुझ्या घरातच येऊन पडला. आता जसं होत तसं करून राहिलो ना मी, राहू दे ना. आई तसं नाही ना म्हटलं, तू एकटी किती करशील, किती आवरशील. आता किती वेळा यायला सांगितलं तुझ्या जवळ यायली की आता तरी सुधरा. पहिले काही नव्हतं समजत, मी करून घेत जाऊ ना कपड्याच्या घड्या हे ते. तशीच सवय पडली या माणसाली. धरलं की फेकते. व्यवस्थित पण आता आहेच नाही काही अंगात. जाऊ दे, करतो ना आता मी, काही म्हणू नको, राहू दे. बस मुकाट्यानं एका जागेवर मोठी चालली कामं करायला. मग करावंच लागते 3-4 महिने झाल्यावर. आताच कायले करून राहिली व. 5 दिवस नाही झाले अजून तर कामं करून राहिली मोठी शायनी. पाची आहे ना आजची. मुकाट्यानं बसणे का जागेवर व. झोपली शिनबाई. काय नाही झोपली का, तर मग जागीच होती. चला या. झोपली का बाई? आबा आले भेटीले. हो बाय. भाऊ आले काय? या या. पाय आबा आले भेटीले बाई झोपेला. बाई आबा आले ना बाई, उठ ना. उठ आबा आले, आजी आली, उठ. उठ बाई उठ, आबाजी आले, उठ. झोपू दे झोपू दे. मी लेखाचं आलो की झोपेलच असते. रात्री आलो की झोपेलच होती. दिवसा आलो झोपेलच असते. हा. मी आलो की झोपेलच राहते. झोपू दे. लेकराची झोप नको मोडू. मस्त दिसून राहिली. पाय ना, गोलू आहे मस्त. आपल्या विठू सारखीच आहे का वा. विठू सारखीच दिसते आहे की नाही. बापाच्या अंगच गेली पण पोरगी बापावरच गेली म्हटलं. जाडी जुडी तशीच आहे त्याच्यासारखी, गोल मटोल. त्याच्यासारखीच आहे. त्या मायासारखी नाही आहे वायल. त्याच्यासारखीच आहे गोल मटोल. बरं जाऊ दे, मग आता झोपी राहते. उठली की घे जा मग. हो उठली की घेतो मग मी जातो मग. बाहेर राहू मी. अहो चाललं मग. ती पाचीची पूजा मांडली तर पाया लागू ना बाईले. तू पाया लाग. हो लागते ना पाया. हो चाल मग. ते रेखाची नेऊन राहिली इले पायाले, तर साक्षीची आई. तर मी काल म्हटलं होतं ते याचा म्हटलं चहा घ्याले, ती इले पायाला येऊनच राहिल्या होत्या त्या. तर त्या येतील म्हटलं त्या बाया. म्हणून म्हटलं चाल मग पाया घ्या, लागून घे. अजून ते आला की मग त्याच्या संग बोलत बसा लागेल. हो चला. का हो साक्षी, इथून का लय दूर आहे का बापू त्या बाईचं घर? ती बाई आली होती काल. ते म्हणे महिन्यात झाली मला पाहिली आम्हाला ना तिले. माझ्या घरी चहा घ्यायला या. त्या बाईचं घर लय दूर आहे का त्या घरापासून? नाही ग मोठी आई, हे काय आहे, 2-3 घर सोडली की चौथं घर त्यात का कुठचं आहे, लांब नाही आहे. असं काय व, तेच म्हटलं मी म्हटलं काय दूध घे हाय काय. कसं माझ्याकडे चाललं नाही जात व जास्त. ढावा पाय मला दुखते बिचारे, म्हणून म्हटलं. नाही जवळच आहे मोठे. चाल मग लवकर जाऊन येऊ ना मस्त. छोटंसं बाळाच्या ताईचं पाहून येऊ आपण मस्त. मी पण नाही पाहिलं बाळाच्या ताईचं, मी पण नाही पाहिलं. मग मी पण पाहून घेते. हो पण आत्याला म्हणा लागेल ना मग. हां सासूली ती आहे, आपण चालतं काही. हो आता येते ना. हो आता तू मी आपण जाऊ चौघी जणी मग. का साक्षी, पण त्या बाळाची पाची आहे म्हणते असतं. मग ते खायला लागेल ना माय. काही मग अजून म्हणते की माय आली काही दिलं नाही. आता शेजारी म्हटलं तरी समजा, मग आम्ही तर काही आणले नाही संघ. हे झपलो टोपरो आम्हाला काय माहित होतं माय बाई. तुमच्या शेजारी बाय व्हायला की बाई, हे तर आणलं असतं संघ काही. मग आता अगं आई, पैसे देऊन द्यायचं ना. ते कशाला त्याला झबरन टोपर, ते आम्ही देऊन दे बारसच्या दिवशी. तू पैसे देऊन दे. आता मी 50 रुपये देईन बापा. ती माय देईन 100, मी 50 देतो. हो तू 50 देतो, 50 देतो. चाल लागो बाई, पाया लागो. छाया पोरीले पाया लागो. आणि तूही पाया लाग पाचीच्या पूजनाच्या. आणि लंगरा लाव, हिंगाचं पाणी लाव. हो आई, तूही लाग व प्रियंका, पाया लाग. आणि म्हणा आता माया नंबर लवकरच लागू दे.
हो व. आता प्रियांका तू नंबर लावून टाक पटकन. काय तू काही बोलत राहते काय? चल काही कशाले बरोबर बोलते आई. आता दीदी आली, आता दादा आणि पाहिजे काय? दीदीले राखी बांधायली म्हणून म्हणते बरोबर बनते. किती लाजून राहिली प्रियंका. काय ताई तुम्ही पण एक एकच आणता. पहिले दिली तर मोठं होऊ द्या, नंतर दादाचं पाहू. बरं झाला असणार नमस्कार. तर चला तिकडे. आता ते पाहून येऊन राहिले म्हटलं आपल्या घरी. नाश्ता बिस्ता त्यांनी बनवला मी. नाश्ता बनवून ठेवला, मग नाश्ता देऊन देईन, मग नंतर चहा गरम करून देऊन देईन. अजून काही नाही. अजून काय. चला मग चला तिकडे. मस्त आहे गं पोरगी, मस्त आहे. मस्त गुबगुबीत आहे. 5 दिवसाची आहे पण केवढी मोठी दिसून राहिली. बाई नजर लावते का आता हे आमच्या बाळाले? कशी आहे ही बाई? डायरेक्टच म्हणते हो बाई. बापासारखी आहे. बापही गोलमटल आहे, पोरगी तशीच झाली. असं काय? हो मायावर नाही तर बापावर. 2 पैकी एकावर जाते बाई लेकरू. मस्त आहे, मस्त चांगलं आहे. मस्त. हो किती क्यूट आणि किती गोड आहे तुमचं बाळ ताई. खूपच छान. मला तर खूपच आवडलं. ताईचं नाव नाही का सावी ठेवाल? सावी छान वाटते ना सावी. अगं बाई ते आत्याबाई ठरवत असते नाव ठेवायचं. आत्याबाई येतील की नाही तेव्हा नाव ठरवतील. आम्ही अजून काही नाही ठरवलं साक्षी. अच्छा हो का? नाही मी जसं तुम्हाला म्हणजे सांगितलं. तुम्हाला आवडेल तुम्ही तेच ठेवू शकता. मी फक्त म्हटलं तुम्हाला. पण छान आहे सावी नाव म्हणून म्हटलं मी. हो त्यात आत्या आहेत ना 2 त्या ठेवतील. नाही बाई आता अजून पाहायला काऊन नाही आल्या व? आमच्या हाताला करंट लागला. येतील आता येतील ना. हो येतील. नाही तर काय, त्यांच्याकडे हळदी कुंकू सुरू आहे की नाही. तर आज शेवटचा हळदी कुंकाचा दिवस आहे. त्यांच्या सोसायटीतलं पूर्ण घरांचं हळदी कुंकू झालं की मग येतील दोघी बहिणी सोबत. असं काय? पण तरी पहिली भाची आहे ना, धावत पहिली आले पाहिजेत बाई आत्यानं. हो ते तर आहे म्हणा, पण त्यांना टाईम नाही आहे ना. नॉर्मल झाली का डिलिव्हरी का सिझरिन झालं बापा? नाही बाई सिझरिनच झालं. ओ माय पाय व बापा. पोरगी झाली सिझरिन झालं. पोरगी झाली तर मग नॉर्मल तरी व्हायला लागत बाई. एक तर मग पोरगा व्हायला लागत होता. नाही तसं काही नाही. आमच्या बाईचा समाज असा बडबडाच आहे बरं. तुम्हाला वाटेल त्या साध्या मनानं बोलतात बरं. तेच आपलं जुनं मत. आता पोरगा काय पोरगी काय काही फरक नाही राहिला बरं. आणि सिझरिन नॉर्मल काय आपल्या हाती असते काय? डॉक्टरना म्हटलं तसं करायला लागते बाई. नॉर्मलचे लय प्रयत्न केले पण आखरी झालं सिझरच. मग काय करता. आम्हाला काही वाटत नाही. पोरगा काय ना पोरगी काय, लेकरू व्हायला महत्व आहे. देवान तसं तर नाही ठेवलं ना, झालं ना. हो बाई आजकालचे लेकर विकतच घ्यायला लागतात बरं. पहिल्यासारखं कुठे जमाना राहिला आता. एका लेकराच्या मागे लाखो रुपये चालले जातात. पहिले कसे फुकट फाकट लेकर होत. पहिले इंजेक्शन गोळीची वय नशी. आता तर बाई किती इंजेक्शन गोळ्या द्यायला लागतात व माय बाई वय लोक झाल्यावर लेकराला किती जपा लागते. या जमान्यात एकच लेकरू लय झालं बाबा. बरं बसा नाश्ता आणते मी. नाही हो बाई राहू दे. नाश्ता गिष्टा काही पाहिजे नाही बापा आम्हाला. आज साक्षीच्या घरी बिट्ट्या केल्या होत्या, वरण बिट्ट्या. रथसप्तमी आहे ना वाची. बावनचार आम्हाला बावनचार बी झाला. त्याची बी झालं पूजा गिजा. राहू दे बापा आता काही नाही पाहिजे. आता पोटच पॅक आहे, काही जागा नाही आहे पोटात. चाय घेतला त्यातल्या त्यात. आता नाश्ता नको आणू बापा. आता करून ठेवला ना मी तर वायाला जाईन काय. घ्या आता. नाही म्हणजे आता जरा घ्या ना बाईला म्हटलं. घ्या जरा दखते. आणू प्रियंका आणि म्हटलं जसं वानई आणजो. रथसप्तमी आहे ना आजची. याच्या तिळगुळ लावून देजो हातावर आणि हळदी कुंकू लावून देजो. झाली आज 5 नाही का? चालते ना करायला आज. नाही तर मग मी हळदी कुंकू देऊन देतो आणि तिळगुळ देऊन देतो. येईल वानं देऊन देतो. मायात चालते द्यावे तुम्हाला जसं इर्दी आहे तर. हो बाई तसं करा. चालते पण घर तसं ठेवू आहे ना. 5-6 वाजून तरी हळदी कुंकू द्या लागत असते. तर नाश्ता या ना हळदी कुंकू बियान. हो आणते मी. बहिणी म्हटलं तुम्हाला 2 पोरं का 3? बाई मला 3 पोरं आहेत. 2 पोरी सगळ्याचे लग्न झाले. हे मोठ्याच पोराची पोरगी आहे. असं 1 नंबर हे बाई बायाची बाई. दुसरी हे आणि मग तिसरी सून बाई. ते तिसरी सून ना ते तिसरी सून तिच्या मायच्या घरी जायला. मायच्या घरी जायला मग तरी आले लेकराले पायाने. हो मग विद्या तुला दिसून लरिसाच्या घरी नाही आहे बिचारी. मला तर किशोरी दिसला होता. ते नाही आली मग काय झालं मायच्या घरी जायला? खरंच मला लक्षच नाही आता या बाईनं गोष्ट काढली म्हणून. एवढ्या दिवसाची कशी काय जायला मायच्या घरी? तिला माहित आहे की नाही की डिलिव्हरी झाली म्हणून?
नाही ती येतच होती, पण ती थोडी तब्येत तिच्या आईची खराब होती तर आम्हीच नाही म्हटलं मग आता बारशाला ये जा, बारशाला येऊन जाईन ते. असं असं हो काय तेच तर म्हटलं दिसलं म्हणून विचारलं बरं. हो ना बाई. हो हो